इक्वल टू येईल π/2 मायनस 3x/2. आता या व्हॅल्यूचं आपण डिफरन्शिएशन घेऊ. डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू x हे होईल dy/dx इज इक्वल टू d/dx π/2 मायनस 3x/2 होल पॉवर 1 आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये डिस्ट्रीब्यूट होते कारण टर्म्स ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये दोन्ही व्हॅल्यूजला सेपरेटली अप्लाय होईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x/2. π/2 सेपरेट कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0. 3/2 कॉन्स्टंट बाहेर कारण कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल आहे. 3/2 कॉन्स्टंट बाहेर, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू x 1. 3/2 इंटू 1 त्या जागी येईल 3/2. फायनली dy/dx ची व्हॅल्यू येईल मायनस 3/2. चला लिहून घ्या. आता या प्रॉब्लेम साठी सुद्धा फॉर्म्युले क्रिस्टल क्लिअर जर आपल्या माइंड मध्ये असले तरच आपण सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट 9th one. Tan inverse of cos 7x whole divided by 1 plus sin 7x. Tan inverse of cos 7x divided by 1 plus sin 7x. आपल्याकडे 1 प्लस कॉस आणि 1 मायनस कॉसचे फॉर्म्युले आहेत. 1 मायनस साईनचे पण आहेत. रूट मध्ये जर टर्म्स असतील तर ते फॉर्म्युले यूज करायचे, अदरवाईज त्या फॉर्म्युलेला यूज करायची गरज नाही. आता या टर्मला 1 प्लस साईनच्या ऐवजी 1 प्लस कॉस मध्ये जर मी आणू शकलो तर खूप चांगलं राहील, जेणेकरून 2 cos स्क्वेअर k θ/2 चा फॉर्म्युला यूज करू शकतो. आणि या टर्मला जर मी साइन मध्ये आणलो तर sin 2θ चा डबल अँगल फॉर्म्युला मी यूज करू शकतो किंवा हाफ अँगल फॉर्म्युला यूज करू शकतो. तर कन्वर्जन अँगल फॉर्म्युलेनं आपण कन्वर्जन करू शकता. sin π/2 मायनस θ जर असेल त्या जागी आपण cos θ लिहू शकता आणि cos π/2 मायनस θ जर असेल त्या जागी आपण sin θ असं लिहू शकता. हे दोन्ही फॉर्म्युलेज आपल्याला रिव्हर्स डायरेक्शन मध्ये यूज करावं लागते. हे होईल y इक्वल टू दिलेली व्हॅल्यू जशाच तसं लिहितो मी, कन्सिडर करतो. लेट y इक्वल टू tan इनवर्स ऑफ cos 7x डिवाइड बाय 1 प्लस साइन 7x. इथं आहे समजा cos θ. cos θ ला आपण लिहू शकता sin π/2 मायनस θ. हे होईल y इक्वल टू tan इनवर्स ऑफ sin π/2 मायनस 7x होल डिवाइड बाय 1 प्लस sin θ. sin θ ला आपण लिहू शकता cos π/2 मायनस θ. cos π/2 मायनस θ. θ आहे 7x. आता आपण फॉर्म्युले यूज करू. sin 2θ जर असेल तर इथं काय भेटायला 2 sin θ इंटू cos θ. अँगल मध्ये जे टर्म आहे त्याची हाफ व्हॅल्यू इकडे भेटायली आपल्याला. सिमिलरली इथं जे sin θ आहे, जे काही अँगल मध्ये टर्म आहे त्याची हाफ व्हॅल्यू भेटेल.
हे होईल y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 साइन, याची हाफ व्हॅल्यू काय येते 5/2 मायनस 7x ची हाफ व्हॅल्यू 5/2 मायनस 7x डिवाइड बाय 2 सेपरेटली डिवाइड होते, हे होईल 5/4 मायनस 7x बाय 2 5/4 मायनस 7x बाय 2 साइन 5/4 minus 7x by 2 into cos 5/4 minus 7x by 2 whole divide by 1 plus cos k theta, या जागी येईल 2 cos square k theta by 2 2 cos square k theta by 2 या अँगलची हाफ व्हॅल्यू 5/4 minus 7x by 2 5/4 minus 7x by 2 कॅन्सल होईल, cos आणि cos स्क्वेअर मधून एक cos कॅन्सल होईल, आपल्याला इथं व्हॅल्यू मिळेल आता y इक्वल टू tan इनवर्स ऑफ sin 5/4 minus 7x by 2 whole divide by cos 5/4 minus 7x by 2 sin upon cos, या जागी आपण tan लिहू शकता, y इक्वल टू tan इनवर्स ऑफ tan 5/4 minus 7x by 2 tan इनवर्स आणि tan इथं कॅन्सल होईल, आता आपल्याकडे सिंपल अल्जेब्राइक टर्म उरायला y इक्वल टू 5/4 minus 7x by 2, याचा आपण डिफरेंशिएट करू, डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू x, हे होईल dy by dx इज इक्वल टू d by dx 5/4 minus 7x by 2 होल पॉवर 1 आहे, टर्म्स ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये एक डेरिव्हेटिव्ह दोन्ही टर्म्सला सेपरेटली अप्लाय होईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5/4 minus डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x divided by 2 5/4 being separate constant डेरिव्हेटिव्ह येईल 0 minus 7/2 constant बाहेर x चा डेरिव्हेटिव्ह with respect to x 1 7/2 into 1 हे होईल 7/2, फायनली dy by dx येईल minus 7/2, चला लिहून घ्या.